गुन्हेगाराला कोणतीही जात नसते किंवा कोणताही समाज असा गुन्हा कर म्हणून बोलत नसतो. अशोक खराचे जे प्रकरण गाजत आहे मीडियामध्ये पूर्ण भारतभर, त्यांनी जे कारनामे केलेले आहेत, महिलाचं जे लैंगिक शोषण केलेलं आहे ते फार वाईट कृत्य आहे. कारण अशोक खरात हे नाव असल्यामुळे कारण लोकांना हे नाव बोधिष्ट वाटत आहे अशोक खरात. पण अशोक खरात मुळातच एक मराठा समाजाचा उच्च जातीचा आहे. कारण सर्व समाजामध्ये शिंदे, गायकवाड, सावंत, भोसले अशी आडनावे आढळतात. त्यामुळे हे नाव बी अशोक खराताचे नाव असल्यामुळे हा बौद्ध समाजाचा किंवा महाराचा आहे म्हणून लोक बोलत होते. त्यातल्या त्यात जो युपीचा आनंद नावाचा ब्राह्मण आहे, त्यांनी त्याचे व्हिडिओ बाहेर आले. त्यांनी सांगितलं की हा दलित आहे, तो शूद्र आहे, तो आंबेडकरवादी आहे. तो ब्राह्मण सदा कदा कधी बाबासाहेबांवर गरळ ओकत असतो. समाजामध्ये तेढ निर्माण केलेल्या अशा ब्राह्मणांना लवकर अटक झाली पाहिजे. मुळातच अशोक खरात मराठा समाजाचा आहे. त्यांनी ज्या गावामध्ये एक मंदिर उभा केलं, त्या मंदिराच्या माध्यमातून त्यांनी मोठं त्याचं जे वैभव आहे ते पसरवलेलं. त्या गावात त्यांनी ऑफिस खोललं. जे लोक भेटा यायची ते लोक तिथे 10,000 रुपये पहिले भरावं लागत होते. 10,000 रुपये भरावं लागत होते तेव्हा तरी भेट होती. आणि जर तिथं आमच्याच समाजाचा किंवा माणूस असता त्या गावामध्ये आणि त्यांनी ते मंदिर उभा करायला गेला असता तर तिथल्या उच्चप्रभू लोकांनी मंदिर उभा करू दिले असते का, हा माझा प्रश्न आहे. आणि मंदिर उभं केलं असतं तर एवढे खासदार, मंत्री, आमदार, एवढ्या महिला त्याकडे गेल्या असत्या का? कारण जात इथलं वास्तव आहे. जात बघून सगळे व्यवहार केले जातात. सगळ्यात प्रथम जर कुठं जर जात पोचते, जात. आता तुम्ही ऑफिसमध्ये घ्या, गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये द्या, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर जरी आमच्या समाजाची लोक गेली तर पहिली तिथे जात पोचते. हा कोणत्या जातीचा आहे? मग इथलं जात वास्तव आहे. मग नाहक आंबेडकरी समाजाला, बौद्ध समाजाला यामध्ये बदनाम करण्यात येत आहे. नाही त्या कमेंट केल्या जात आहेत फेसबुकवर, इंस्टाग्रामवर. बुद्धी गहाण ठेवून लोक काही बरंगळतात. अभ्यास नसतो, काय नसतो. कोण्या समाजाचा आहे तर तिथं जाऊन विचारा, त्या गावात विचारा हा कोणत्या समाजाचा आहे, काय आहे. एखाद्या समाजाला उगाच टार्गेट करायचं म्हणून टार्गेट करू नये. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धम्म दिला. त्या बौद्ध धम्मामध्ये आम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या. ती 22 प्रतिज्ञा आमच्या आचारसंहिता आहे. त्यातल्या 5 प्रतिज्ञा ज्या आहेत, आम्ही देवधर्म नाकारलेले आहेत. आणि तो आमचा माणूस असा काय करू शकतो? करू शकणार नाही ही आम्हाला खात्री होती. पण आमच्या काही बांधवांनी त्या गावात जाऊन आमच्या कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याची जात तिथं विचारली तरी तो मराठा निघाला. आज ज्यांनी बौद्ध समाजावर टार्गेट करून जे काही गरळ ओकलेली आहेत त्या लोकांनासुद्धा अटक झाली पाहिजे. आनंद नावाचा तो भिक्खू आहे, भगवी कपरी घातलेला. तर तो मुळातच ब्राह्मण आहे का नाही हे मला प्रश्न पडलेला आहे. कारण त्याला वेद पुराण ह्याचा अभ्यास आहे का नाही. कारण 4 वर्ण होते. 4 वर्णापैकी 4थ्या कॅटेगरीचं म्हणजे शूद्र. 5वा वर्ण अस्पृश्याचा होता. आम्ही 5व्या वर्णाचे अस्पृश्य. बाबासाहेबांनी 2 पुस्तके लिहिली आहेत, शूद्रपूर्वीचे कोण आणि अस्पृश्य मूळचे कोण, अशी 2 पुस्तके लिहिलेली आहेत. शूद्र म्हणजे आजचे ओबीसी. 1948 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये
ओबीसी शब्द हा अंमलात आणलेला आहे, अदर बॅकवर्ड क्लास. त्याचे पितामह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि आम्ही 5व्या कॅटेगरीतले माणसं, अस्पृश्य. हे 2 पुस्तकं बाबासाहेब लिहिलेले आहेत. काही काही लोक भाषणामधून सांगतात आम्ही शूद्र आहोत, कुणी गाण्यामधून सांगतात आम्ही शूद्र आहोत. मुळात ते 2 पुस्तकं वाचले पाहिजेत की आम्ही शूद्र आहोत का अस्पृश्य आहोत. आमचे लोक बी भाषणं ठोकताना म्हणतात की आम्ही शूद्र आहोत. पण हे शूद्रपूर्वीचे कोण पुस्तक आहे ओबीसीसाठी आहे. इथला साळी, माळी, कोळी, आगरी, कुंभार, भंडारी जे ओबीसी लोक आहेत त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं आहे. पूर्वीचे शूद्र होते त्यांच्यासाठी. ते वाचणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी आमचे गायकसुद्धा प्रमोदातून सांगतात की आम्ही शूद्र आहोत. मी बऱ्याच गायकांनासुद्धा सांगितलं की बाबा आम्ही शूद्र नव्हतो रे बाबा, आम्ही अस्पृश्य आहोत. ते त्यांना सांगितलं. त्यांनी कुठंतरी त्या चुका सुधारलेल्या आहे. आणि त्या आनंद नावाच्या ब्राह्मणाला लवकरात लवकर ॲट्रॉसिटी ॲक्टखाली अटक झाली पाहिजे. हे महाराष्ट्र सरकारने हे काम केलं पाहिजे. आज रेल्वेमध्ये सुद्धा ज्या टी व्ही आहेत रेल्वेमध्ये लोकलमध्ये, त्या टी व्हीवर सुद्धा भविष्याच्या ॲड दाखवल्या जातात. हे पैसे कोण घेतं? सरकारच घेतं ना ॲड दाखवण्यासाठी. त्यामध्ये नोकरी असो, पुन्हा तुमचा प्रेमविवाह असो, घटस्फोट असो, अशा समस्यावर ते लोक समाधान करतात. ह्याला प्रोत्साहन कोण करतं? सरकारच करतं ना. कारण ॲड कोण देतं? पैसे कोण घेतं? सरकारच घेतं. त्यासाठी अंधश्रद्धा प्रश्नाचं काम बी सरकारच करतं. त्यासाठी ह्या ॲड बंद होणं गरजेचं आहे. रेल्वेमध्ये दररोज ॲड चालू असतात भविष्याच्या. ह्याला जिम्मेदार कोण आहे? इथलं सरकार आहे. हे सरकारने त्या ॲड बंद केलेल्या आहेत. ज्या ज्या लोकांनी नाहक बौद्ध समाजावर ज्या नाही त्या टिप्पण्या केलेल्या आहेत, त्या टिप्पण्या धुंडून काढून त्यांच्यावर केसेस झाल्या पाहिजेत. फुकटचं जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. त्या लोकांना इथं सजा झाली पाहिजे. आणि त्या अशोक खरात जो लैंगिक छळ केलेला आहे महिलांचा, त्याला सजा झाली पाहिजे. आणि त्याच्याबरोबर त्याच्या पत्नीलासुद्धा सजा होणे गरजेचं आहे. का त्याच्या पत्नीचं नाव कुणी कुठंही घेत नाही. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने अशोक खरातला कडीत कडी सजा किंवा शासन झालं पाहिजे. तो कधी जेलमधून सुटला नाही पाहिजे. नाहीतर काही कालांतराने तो बाहेर येऊन पुन्हा आणखीन तसाच अंधश्रद्धेचा धुमाकूळ माजवणार आहे. तर त्यासाठी आत्ताच त्याला कठोर शासन झालं पाहिजे. नमो बुद्धाय. जय भीम.